ओमानमध्ये कोणी पण फिरायला आलं की सगळ्यात आधी आम्ही त्यांना थेट एक अशा ठिकाणी घेऊन जातो जे इकडे सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे आणि ते म्हणजे ओमानच्या सुलतानचा राजमहल. हाय, मी डॉक्टर मयुरी अँड वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग सिरीज ऑफ लाईफ ऑफ इंडियन मॉम इन ओमान मध्ये. मागच्या काही दिवसांपासून मला व्लॉग्स नीट टाकता आले नाही कारण तब्येतीनं जरा लक्ष वेधून घेतलं होतं. एनिवेज, हे बघितलं का? या जागेचं नाव आहे अल आलम पॅलेस, जे इथल्या सुलतानचं काही राजमहलांपैकी एक असं राजमहल आहे जिथे सामान्य लोकांना इथला परिसर बघायला परवानगी आहे. अतिशय सुंदर आणि देखणी या राजमहालाची इमारत ओमानी शिल्पकलेचे प्रमाण आहे. 18व्या शतकात बांधलेलं हे राजमहल उभारले आहे या दोन किल्ल्यांच्या मध्यभागी. या किल्ल्यांचं महत्व पुढच्या कुठल्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर इथे या गेट पर्यंत प्रत्येकाला येण्यास आणि फोटो काढण्यास परवानगी आहे. आणि मुख्य म्हणजे हे राजमहल फक्त राजकीय कामासाठी आणि काही ऑफिशियल्स मीटिंग साठी उपयोग केलं जातं. इथला आजूबाजूचा परिसर खरंच खूप देखणा आहे आणि ओमानच्या प्रत्येक स्थळांपैकी हे ठिकाण खरंच पाहण्यासारखं